कधी कधी मोठ्या ट्रिपची गरज नसते, फक्त थोडा वेळ काढला आणि घराजवळ कुठेतरी गेलं तरी मन प्रसन्न होतं. आजचा आमचा अनुभव अगदी असाच होता. नमस्कार मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो होतो आमच्या दऱ्यात असलेल्या धबधब्याकडं. धबधब्याकडे जाताना वाट खरंच स्वप्नासारखी होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाजूक गवत, रंगीबिरंगी रानफुलं आणि छोट्या झुडपांनी निसर्गाने जणू वेलकमच केलं होतं. पायाखालचा रस्ता थोडा चिकलट असला तरी निसर्गाच्या त्या सौंदर्यात तो विसरून गेलो. थोडं पुढं चालत आल्यावरती आम्हाला एका झाडावरती बसायसाठी केलेली जागा दिसली आणि तिथून एवढा भारी धबधबा दिसत होता ना. लांबच होतं तरी एवढा भारी दिसत होता. आणि आधीच आमची गँग बोलत होती का नको जायला, वाघ येईन. भीती वाटत होती त्यांना कसं तरी कन्व्हिन्स करून थोडी जवळ आले होते. आणि तिथलं बाजूचं वातावरण तर एवढं भारी होतं ना. वेळूचे बेट आणि ते पण पूर्ण हिरवे आणि त्यात पडत होता पाऊस आणि त्या पावसाचे दव पडले होते वेळूच्या याच्यावरती आणि ते एवढे सोन्यासारखे चमकत होते ना. धबधब्यावरून पाणी सरसरत खाली कोसळत होतं, जणू आकाशातून उतरत आलेली चांदण्यांची नदीच. लांबूनच धबधबा बघितला आणि आम्ही केला परतीचा प्रवास सुरू. थोडं पुढे आल्यावरती एक सुंदर आणि आश्चर्यचकित करणारं दृश्य आमच्या नजरेत पडलं. एक मोठ्या खडकाच्या फटीतून एक झाड उगवलं होतं. मातीची जागा नसताना देखील ते झाड खडकात स्वतःचं स्थान निर्माण करून उभं होतं, जणू जगण्याची जिद्द दाखवत होतं. क्षणभर सगळे थांबलो आणि ते पाहतच राहिलो. त्या झाडाकडं पाहून एक सकारात्मक ऊर्जा मिळाली. जिथं इच्छाशक्ती असेल तिथं मार्ग नक्कीच सापडतो. येताना रंगीत फुलं बघत आम्ही चाललो घरी. तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या.